करतो मी इथेच थांबतो. जय भारत. सर्वजणांची ऐकायची तयारी आहे का? थंडी वाजत वगैरे नाही पण ऐकायला थंडीचा संबंध नाही. जय भारत. जय भारत. विश्वातील प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचं संरक्षण व्हावं, त्यास न्याय मिळावा, त्याचे शोषण होऊ नये, त्याचे दुःख निवारण व्हावे, त्याला स्वातंत्र्य उपभोगण्यास मिळावे, त्याला समतेची वागणूक मिळावी आणि त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये मैत्रीभाव आणि बंधुभाव प्रत्येकित व्हावा, यासाठी विश्वातील ज्या ज्या महामानवांनी आपलं सर्वस्वी जीवन अर्पिले अशा महामानवांच्या विचाराला, कर्तृत्वाला, नैतिकतेला आणि त्यांच्या असीम त्यागाला प्रथम माझा अभिवादन. आज या ठिकाणी संविधान स्वीकृती सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्याच्या संदर्भामध्ये मला मुंबईवरून वक्ता म्हणून बोलवलं. ते आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शिवदास मस्ते आणि त्यांना कुटुंबामध्ये लाडानं बोललं जातं शिवाजी, ते शिवाजी मस्ते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजी वाघ. खर तर तो प्रोटोकॉल तुटला गेलेला आहे. अध्यक्ष शेवटी बोलत असतात, वक्ता अगोदर बोलत असतो आणि अध्यक्षांनी संविधानावरती इतकं चांगलं विवेचन केलं की त्यानंतर माझ्यावर बोलायची वेळ आलेली, म्हणजे मला पण मर्यादित बोलावं लागणार आहे. सोबतच या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या परिचयाचे मोहनराव अडांगळे पीएन ग्रुपचे संचालक, जे मी 4 महिन्यापूर्वी त्यांचं भाषण ऐकलं होतं आणि 4 महिन्यामध्ये त्यांनी अभ्यासातून एवढी मोठी प्रगती केली की मी स्वतः चक्रावून गेलो. सोबतच इथं उपस्थित असलेले सगळे भारताचे नागरिक, या ठिकाणी मला बोलवलेला आहे, विषय दिलेला आहे. विषय असा आहे, तुमच्या हातात निमंत्रण पत्रिका असेल तर तुम्हाला माहिती असेल, राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक भारतीय संविधान. माझी ओळख जी झाली होती मस्ते साहेबांची, त्या ओळखीच्या पाठीमाग एक छोटीशी भूमिका होती. वाघ साहेब विद्यार्थ्यांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवतात, एक चळवळीतला कार्यकर्ता, भारताचं संविधान या देशातल्या लोकांना कळावं, विद्यार्थ्यांना नव्हे साहेब. हा जो देशातला प्रत्येक नागरिक आहे, या नागरिकाला भारतीय संविधानाचं आकलन नसल्यामुळे या देशामध्ये आजची ही अवस्था निर्माण झालेली. ज्या अवस्थेच्या संदर्भामध्ये वाघ साहेबांनी अतिशय उत्कृष्टपणे विवेचन केलेलं आहे, याची जबाबदारी खऱ्या अर्थानं कुणावर पाहिजे होती? याची जबाबदारी खऱ्या अर्थानं पाहिजे होती की या देशामध्ये ज्यांनी आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या मिळवल्या, ज्यांनी या देशामध्ये राजकारणाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधित्व मिळवलं, या दोन्ही वर्गानं या देशाच्या ऐक्याला बाधक असणाऱ्या भूमिका सातत्यानं 66 वर्ष घेतलेली आहेत. त्याचे हे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हे मान्य करायला पाहिजे आपण प्रत्येकाने. मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या वंशाचा आहे, कोणत्या भाषेचा आहे, याला महत्व न देता या देशामध्ये लोकशाही पद्धतीने ज्यांच्या हातामध्ये हा देश चालवण्याचे अधिकार दिलेले आहेत,
अशा ह्या वर्गाच्या नाकर्तेपणामुळं या देशामध्ये आजची ही अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणजे आजची अवस्था कोणती? अध्यक्ष महोदयाने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक वादळ उठलं. आता त्याला वादळ म्हणायचं की वावटळ म्हणायचं? वादळामध्ये आणि वावटळीमध्ये फरक असतो, माहिती आहे ना तुम्हाला? वावटळ येते, गरगर फिरते, धूळ उडवते आणि निघून जाते. वादळ येतं त्यावेळेस तडाखा देत. आणि या महाराष्ट्रामध्ये गेल्या ह्या 2-3 महिन्यामध्ये जे वादळ आलं याच्या पाठीमागची भूमिका आपण समजून घ्यायला पाहिजे. वादळ आणणारे जे कोण आहेत त्या लोकांनी वादळ निर्माण केलं नाही. ज्यांना या देशामध्ये संविधानानं लोकांमध्ये स्वाभिमानाची आणि प्रस्थितीने जगण्याची भूमिका जी दिलेली आहे, ज्यांना हे आवडत नाही, ज्यांनी ते जातीचं राजकारण केलं. मग ते कशा पद्धतीचं केलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्याच्या विरोधामध्ये सुद्धा मोर्चे निघायला सुरुवात झाली आणि त्याचं नाव देण्यात आलं संविधान सन्मान मोर्चा. राग मानू नका मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत न ऐकलेलं मी तुम्हाला ऐकवणार आहे. आपण नेहमीच सातत्याने बाबासाहेबांनी काय काय केलं ऐकलेलं असेल, तथागत गौतम बुद्धांनी काय काय केलेलं ऐकत असाल. पण मी आज जे तुमच्या समोर बोलणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला काय काम करायचं हे सांगणार आहे तुम्हाला. आणि मग काय काम करायचं आहे हे सांगत असताना अशा ज्या वावटळी येतात त्याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. मग एक वावटळ आली, त्याला प्रतिकृती म्हणून या महाराष्ट्रामधून नवीन मोर्चे निघायला सुरुवात झाली. आणि त्या मोर्चामध्ये वाक्य होती, मागण्या होत्या. जशा त्यांच्या मागण्या होत्या तशाच यांच्याही मागण्या होत्या. ज्या संविधानाला अमान्य असणाऱ्या घटना आहेत त्यांची मागणी होती आम्हाला आरक्षण असावं. आमच्या मागण्या चालू झाल्या, त्यांनाही आरक्षण द्या. त्यांच्या मागण्या होत्या की अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे. त्यानंतर मागणी आली अॅट्रॉसिटी कायदा शिथिल व्हायला पाहिजे. मुळामध्ये अॅट्रॉसिटी कायदा कधी आला याचा अभ्यास प्रत्येकानं जर केला असता तर याची मागणी झाली. 1950ला भारताचं संविधान या राष्ट्राने स्वीकारलं. त्यावेळेस अनुच्छेद 17 मध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, अस्पृश्यता पाळणं हा कायद्यानं गुन्हाखोर ठरवण्यात येईल. 1950ला 1955ला जो कायदा असताना कायदा आणि संविधान याच्यामधला फरक महत्वाचा आपण जाणून घ्यायला पाहिजे. संविधानामध्ये जे अनुच्छेद दिलेले आहेत त्या अनुच्छेदामध्ये या देशातल्या विधिमंडळाला, ते संसद असो किंवा राज्याचं विधिमंडळ असो, यांना कायदा करण्याचा अधिकार दिलेला आहे. संविधान म्हणजे कायदा नव्हे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. संविधानामध्ये साहेब बसले आहेत प्रशासकीय सेवेतले, संविधानामध्ये प्रशासकीय सेवेचे कायदे आहेत का साहेब? नाहीत ना. परंतु सतत म्हटलं जातं की संविधान वाईट आहे कारण संविधानाचे कायदे वाईट आहे सांगितलं जातं. हा मुद्दा आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. मग 1950ला अस्पृश्यता पाळणं हा कायद्यानं गुन्हा असेल अशा प्रकारचा अनुच्छेद असताना सुद्धा 1955ला या राष्ट्रामध्ये एक नव्यानं कायदा बनवावा लागला आणि त्या कायद्याचं नाव होतं नागरी सुरक्षा अधिकार. आणि या अधिकारामध्ये प्रामुख्याने ज्या अनुसूचित जातीचा घटक आहे या अनुसूचित जातीच्या घटकाला खास संरक्षण दिलं होतं. आता 50 झालं, 55 झालं आणि 55च्या नंतर मी ज्या चळवळीमध्ये कामाला सुरुवात केली 1972ला 75च्या, त्या चळवळीच्या काळामध्ये सुद्धा अनुसूचित जातीवरती होणारे अत्याचार अन्याय बंद झाले होते का? झाले होते का? जर झाले असते तर पॅन्थर ही संघटना उभा राहिली असती का? नसती उभा राहिली. म्हणजे याचा अर्थ काय की 1972ला सुद्धा आहे की ना ते अन्याय अत्याचार होतच होते. आणि मग अन्याय अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना, कारण संविधानामध्ये तुमच्या अधिकाराची सुरक्षा आहे, मूलभूत अधिकार आहे तो, आणि अधिकार असताना सुद्धा तुमच्यावर अन्याय अत्याचार जर होत असतील
संसदेने एक कायदा केला आणि संसदेने तो कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे ॲट्रॉसिटी कायदा. म्हणजे याचा खरा अर्थ काय? अनुसूचित जाती. पुढचा शब्द पण महत्वाचा आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिबंधक असणारा हा कायदा. म्हणजे 1955 ला फक्त अनुसूचित जातीच्या संदर्भात भूमिका मांडलेली असताना 89च्या कायद्यामध्ये अनुसूचित जमाती सुद्धा कशा काय आल्या. म्हणजे याचा अर्थ निश्चित आहे की या देशामध्ये अनुसूचित जातीच्या सोबत भारतीय भारतीय संविधानाच्या नंतर अनुसूचित जमातीवर सुद्धा अत्याचार होऊ लागले, त्यांच्यावर अन्याय होऊ लागले. म्हणून 1989 ला ॲट्रॉसिटी कायदा संसदेमध्ये मंजूर झालेला आहे. आणि मग या ठिकाणी तो संसदेत मंजूर झालेला कायदा कुणाच्या मोर्चाने जर कॅन्सल होणार असेल तर ते संविधानाला, लोकशाहीला धरून होणार नाही. तरी पण काही शाणे उठले, नाशिक मधले. आपण पण त्याच्यामध्ये सामील झाला असाल. माझा बोलण्याचा राग मानू नका. आपणाला भारतीय संविधानाचा अभ्यास नसल्यामुळं, समज नसल्यामुळं या गोष्टी घडतात. आणि या गोष्टी घडण्याच्या पाठीमाग व्यवस्थेमधली तीच माणसं ज्यांनी वावटळ निर्माण केली, त्याच माणसातली काही माणसं तुमच्याच माणसांना सोबत घेऊन दुसरं वावटळ निर्माण केली. आणि त्याच्यामध्ये घोषणा दिली आहे की ॲट्रॉसिटी ऍक्ट रद्द होता कामा नये. केलंय की नाही, झाले की नाही महाराष्ट्रात? बरोबर आहे की नाही? अरे कायदा बनवला कुणी? संसदेने बनवला. तिथे अनुसूचित जाती जमातीचे किती खासदार आहेत जे राखीव जागेतून गेलेले आहेत आणि जे बिगर राखीव जागेतून पण गेलेले आहेत ना, महाराष्ट्रातून गेले तसे गेलेत की नाहीत? मग एवढे खासदार तिथं असताना ॲट्रॉसिटी कायद्याला जर संसदेनं नाकारायचा प्रयत्न केला तर हे 120 त्यांना जगण्यासाठी का होईना कोणत्याही पक्षातले असले तरी त्याच्या विरोधामध्ये तिथं आपली भूमिका मांडावी लागणार. हे लोकशाहीचं तत्व आहे आणि ह्या लोकशाहीच्या तत्वामध्येच ही ऐक्याची भूमिका आहे. जर या देशामधलं लोकशाही जर नाकारली गेली असती तर त्या ठिकाणी बसणारे कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे, ज्यांना तुम्ही म्हणता, आपण म्हणतो सगळेजण वेगवेगळ्या विचाराचे आहेत, त्यांनी तो कायदाच बनवला नसता. लोकशाहीनं देश एक ठेवण्यासाठी त्यांना अधिकार दिले. आणि मग त्यांना अधिकार दिलेले कशासाठी दिलेले आहेत? तर हा राष्ट्र हे एकसंघ असावं म्हणून दिलेले अधिकार आहेत. मित्रांनो, माझ्या अनेक मित्रांनी तो उल्लेख केलेले आहेत, विशेषतः वाघ साहेबांनी. या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये फक्त 2च क्रांत्या झालेल्या आहेत. आपण लक्षात घ्यायला पाहिजे इतिहासामध्ये. आणि त्या 2 क्रांती आहेत, एक सामाजिक क्रांती आणि एक आर्थिक क्रांती. सामाजिक क्रांतीचे प्रणेते जगाने मान्य केलेलं आहे तथागत गौतम बुद्धांनी. आणि दुसरी क्रांती आहे ती आर्थिक क्रांती. त्या आर्थिक क्रांतीला एक प्रणेता नाही, परंतु ती एक वास्तवता अशी निर्माण झाली होती जे औद्योगिक क्रांती ज्याला म्हटलं जातं ना, माहिती आहे ना, आपण शाळेत सगळेजण शिकलो असेल. औद्योगिक क्रांतीचा उगम कुठं झाला? युरोपमध्ये, बरोबर आहे ना. आणि या औद्योगिक क्रांतीने संपूर्ण जगावरती आपल्या ह्या 2 क्रांतीचा जो पगडा म्हणतो, सामाजिक क्रांतीचा आणि औद्योगिक क्रांतीचा, या 2च क्रांत्या या जगामध्ये प्रत्येक मानवाच्या जीवनाशी संबंधित आहेत. बाकीच्या सगळ्या क्रांत्या आहेत त्या राजकीय क्रांत्या आहेत. आणि राजकीय क्रांतीनं राज्य बदललं, मनुष्य बदलला. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग 5000 वर्षाचा इतिहास सांगणारे सगळे तत्वचिंतक, या देशाचा 5000 वर्षापूर्वीचा इतिहास कोणता आहे? आम्ही सतत सांगतो, आर्य आले त्याने एक इतिहास निर्माण करून घेतलेला. अरे मुळातच चुकीचा आहे, मुळातच चुकीचा आहे. सातत्याने आंबेडकरीची विचारधारा घेऊन जाणारा माणूस ब्राह्मणाच्या विरुद्ध बोलत असतो. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या मनुस्मृतीच्या विरुद्ध तुम्ही बोलता ती मनुस्मृती बाबासाहेबांना 25 डिसेंबर 1927 ला जाळली.
आणि जी जाळलेली मनुस्मृती आहे आणि त्या मनुस्मृतीला तुम्ही सातत्यानं आपल्या भाषणातून उजागर करता, याचा अर्थ तुम्ही मनुस्मृतीचं सातत्यानं लोकांना आठवण करून देताय. सोडून द्या मित्रांनो. अरे ब्राह्मणांना सगळे श्रेष्ठ म्हणतात. काय रे ब्राह्मण श्रेष्ठ आहेत? काय ब्राह्मण श्रेष्ठ आहेत? तुम्ही सांगाल का मला कोणतं श्रेष्ठत्व आहे? कुणीही सांगावं मला. या देशालाच नव्हे तर जगाला मानवतेचा संदेश दिला कुणी? हे भगवान बुद्ध काय ब्राह्मण होते का? होते का? नव्हते ना. आता ब्राह्मण नसल्यामुळे आहे की नाही, मी युरोपमध्ये जात नाही, म्हणजे इस्रायलमध्ये जात नाही, जिजसच्या संदर्भामध्ये जात नाही, अरब मध्ये जात नाही, मोहम्मद पैगंबराच्या बाबतीत जात नाही. पण भारतामध्ये ब्राह्मणाचं श्रेष्ठत्व सांगत असताना मला एका गोष्टीचं उत्तर द्यावं तुम्ही, की या देशाचं संविधान लिहिलं कुणी? श्रेष्ठ कोण आहे? या देशामध्ये 2 धर्मग्रंथावर सातत्याने चर्चा केली जाते, टीव्हीवर पण दाखवलं जातं. एका धर्मग्रंथाचं नाव आहे रामायण. लिहिलं कुणी? वाल्मिकी कोण होता? ब्राह्मण होता का? मग कसं श्रेष्ठ होता का? नव्हता ना. आणि महाभारत लिहिलं कुणी? कोण होता? कोळीच होता ना. तो कोळी होता ना. बापसाहेब बरोबर ना. आणि मग हे सगळे लिहिणारे लोक, जगासमोर वेगवेगळ्या प्रकारचा संदेश देणारे लोक जर ब्राह्मण नसतील तर ब्राह्मण श्रेष्ठ कसे? कारण त्यामध्ये तुमचा नाकर्तेपणा दडलेला आहे. जर त्यांना श्रेष्ठ बोललं तर आम्ही कोण होतो? बरोबर की नाही? त्यांना उच्च बोललो तर आम्ही कोण होतो? काय होतो? काय बोलतो? शाबास. कोण होतो? नीच होता ना. मग तुम्हाला पिढ्यानपिढ्या नीचपणामध्ये ठेवलं, याचं श्रेष्ठत्व सांगणं, याचा अर्थ की ते लोक तुम्हाला मूर्ख बनवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. तुम्हाला तुमचे मार्ग समजायला पाहिजे. तुम्हाला तुमचे मार्ग समजायला पाहिजेत. आणि ते मार्ग म्हणजे कोणते? तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता. हे का आम्ही नाकारतोय? तुम्हाला तुमचं महत्व सांगण्यामध्ये तुम्ही कमी पडतात, म्हणून तुम्ही कोणाला श्रेष्ठ बोलता. आजपासून या ठिकाणी संविधान सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही एक निर्णय घ्यावा की याच्या पुढं आम्ही आमच्या आयुष्यात कोणत्याही ब्राह्मणाला श्रेष्ठ बोलणार नाही. मग आता आपण सातत्यानं बोलतोय. इथं टीका होती, कुणाचं राज्य आलेलं आहे, कोणत्या व्यवस्थेचं राज्य आलेलं आहे, आणि या राज्याने ऐकी नाही संविधानाला कशा प्रकारचे धोके दिलेले आहेत, हे सगळं आपण बोलतोय. गांधीजीचा बाबासाहेबांच्या उगमाच्या संदर्भात बाबासाहेबांचा राजकीय उगम या बाबतीत वाघसाहेबांनी सांगितले 1919, 1935, 1935 आणि 1947 या 3 बाबतीमध्ये त्यांनी भूमिका मांडलेली. 1919ला बाबासाहेबांनी नुकतंच पदार्पण केलं होतं राजकारणामध्ये, पण तरी पण साऊथ ब्युरो कमिशन समोर आमच्यासाठी काय हवं याची भूमिका मांडली, आणि ती भूमिका कायद्याच्या स्वरूपात आणण्यासाठी त्यांचं योगदान झालं. 1935चा कायदा, ज्या 35च्या कायद्याचा भारतीय संविधानावरती खूप मोठा प्रभाव आहे, आणि त्यामध्ये या संदर्भात प्रत्येकाने भूमिका मांडायला पाहिजे. वाघसाहेब आपल्यासारख्या विचारवंतांनी अभ्यासकाने भूमिका मांडायला पाहिजे की ज्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी सहभाग घेतला, तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये, त्या गोलमेज परिषदेमध्ये सातत्याने आमचेही वक्ते सांगत असतात काय की स्वतंत्र मतदारसंघाच्या बाबतीमध्ये भूमिका बाबासाहेबांनी मांडली, आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीच मांडलं नाही. मुळामध्ये बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं जर काम कुठलं असेल की भारतीय संविधान कशा प्रकारचं असावं याची पहिली भूमिका गोलमेज परिषदेमध्ये मांडली. आमचे लोक सांगत नाही, आमचे लोक सांगत जे पाहिजे ते सांगत. आमचे बोलतोय बरं का.
म्हणजे आमचे म्हटल्यावर कोण आले? आपली आले. आपले म्हटल्यावर कोण आले? आपले आले ना. म्हणजे शेवटी कुठल्या जातीचे किंवा कुठल्या धर्माचे आले ना. आणि भारतीय संविधानावर मी लेक्चर द्यायला उभं राहिलोय. हे पटतं का? पटतं का तुम्हाला? कारण भारतीय संविधानानं जे महत्वाचं तुम्हाला दिलेलं आहे ते भारतीयत्वच दिलेलं आहे. हे पहिलं तुम्ही मान्य करायला पाहिजे. इतिहास सांगतोय मी. बाबासाहेब संविधान समितीवर निवडून गेले. काँग्रेस पक्षाने म्हणे त्यावेळेस मुंबई इलाका भाग होता आमचा. त्या मुंबई इलाक्यामध्ये बाबासाहेबांना निवडून जाता कामा नये म्हणून दार खिडक्या बंद केल्या, अशा प्रकारची भूमिका मांडली जाते सतत. हे खरं आहे, बाबासाहेब निवडून नाहीत गेले, हे खरं आहे. पण बाबासाहेब कुठून तरी निवडून गेले ना परत संविधान समितीवरती. ते 1946 ची घटना आहे. 1946 ची घटना आहे. त्यावेळेची निवडणूक झाली भारतामध्ये. त्यामध्ये 2 प्रकारच्या निवडणुका झाल्या, राज्याच्याही निवडणुका झाल्या त्यावेळेस. आणि संविधान समितीवर पाठवण्यासाठी आज राज्यसभेवर ज्या पद्धतीनं पाठवलं जातं त्या पद्धतीनं पाठवण्याच्या संदर्भात सुद्धा त्यावेळेस निवडणूक झाली. अरे त्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशनची माणसंच आमची निवडून नाही आली म्हणून बाबासाहेब निवडून. पण बाबासाहेब बंगालमधून निवडून गेले. आणि ते बंगालमध्ये निवडून गेले. कुणामुळे निवडून गेले? जोगेंद्रनाथ मंडल. जोगेंद्रनाथ मंडलाचा बाबासाहेबांचा संबंध कुठं आला? प्रज्ञाताई तुम्ही ना, तुमचं नाव काय? तुम्ही त्या पाठीमागे बसले. पवार नाव काय? सुनंदा पवार. तुम्हाला बोलायची संधी दिली नाही ना, पण तुम्ही ह्या का प्रज्ञा ना. पण त्या ज्या बोलतात ना, माझं तुमच्याकडे लक्ष, तुम्ही उत्तर देतात, मला आवडलं. आता प्रज्ञाकडे पण बघेल. मुद्दा कोणता आहे की जोगेंद्रनाथ मंडल यांचा आणि बाबासाहेबांचा संबंध कुठं आला? तर त्यांचा आणि बाबासाहेबांचा संबंध आला शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये. शेड्यूल कास्ट फेडरेशन ही संघटना स्थापन करण्याच्या पाठीमागे बाबासाहेबांची भूमिका काय? बाबासाहेबांच्या जीवनातले महत्वाचे टप्पे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. वेळ आहे ना म्हणते साहेब? मला वाटलं वेळ संपला. पण ठीक आहे. तर तो मुद्दा जो आहे ना तो आपण लक्षात घ्यायला पाहिजे. शेड्यूल कास्ट फेडरेशन बाबासाहेबांना बनवण्याच्या पाठीमागे भूमिका होती. ज्यावेळेस क्रिप्स योजना या देशामध्ये आली, त्या क्रिप्स योजनेने सांगितलं की प्रत्येक समूहाच्या लोकांनी येऊन आम्हाला या देशाचं संविधान बनवण्याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडावी. बाबासाहेब जेव्हा त्यांच्याकडे गेले त्यावेळेस क्रिप्सने सांगितलं तुम्ही कुणाचे प्रतिनिधी बनवून आलेला? लक्षात घ्यायला पाहिजे. मग बाबासाहेबांनी काय केलं? जर विरोध होत असेल तर बाबासाहेबांना प्रथम प्राधान्य दिलं. आम्ही सांगतो आमच्या जातीला प्राधान्य. मुळात चूक आहे, मुळात चूक आहे. बाबासाहेबांना या देशामधल्या अवर्ण वर्गाला प्राधान्य दिलं. आणि अवर्ण वर्ग म्हणजे कोणता? तर तो या देशामधला बहिष्कृत वर्ग होता. त्यांना या देशामध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक खऱ्या अर्थानं स्थैर्य मिळावं यासाठी बाबासाहेबांनी एवढी मोठी उत्तुंग विचारसरणी असणारा स्वतंत्र मजूर पक्ष बरखास्त केला आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन काढलं. आणि त्या फेडरेशनच्या मध्ये हे जोगेंद्रनाथ मंडल असतील, अनेक जण होते त्याच्यामध्ये, अनेक जण होते. आणि त्यामुळं तो संपूर्ण वर्ग भारतामधला अनुसूचित जातीचा आत्ताच्या भाषेमधला तो एकत्रित आला आणि त्या स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. पण 46 ला बाबासाहेब ज्यावेळेस मुंबई इलाक्यामधून पडले गेले त्यावेळेस जोगेंद्रनाथ मंडलांनी राजीनामा दिला बंगालमधून. आणि तिथून बाबासाहेबांना निवडून आणलं. कुठून आणलं निवडून? बंगालमधून. पण त्या निवडणुकीत एक खासियत आहे, ते पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यावेळेस पण राजकीय पक्षाची व्हीप निघत होती. बाबासाहेबांच्या विरुद्ध जगदीशचंद्र भोसना उभं केलं होतं, काँग्रेसचे उमेदवार. आणि घडलं काय की जोगेंद्रनाथ मंडलनी सगळ्याच अनुसूचित जातीच्या आमदारांना सांगितलं
आणि काँग्रेसच्या 6 आमदारांनी व्हीप नाकारला आणि बाबासाहेबांना मत दिलं आणि बाबासाहेब जगदीशचंद्र बोसांचा पाडाव करून बंगालमधून निवडून आले. काँग्रेसचेच लोक होते बरं का सर, काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत आपण. म्हणजे काँग्रेसचं स्तुती करत नाही मी, वास्तव फक्त सांगतो. मग बाबासाहेब तिथं निवडून आले. किती दिवस होते बाबासाहेब संविधान समितीवरती? तर जून महिन्यापर्यंत. कारण आपण सांगतो की देशाची फाळणी झाली त्याची तारीख 14 आणि 15 ऑगस्ट सांगितलं जातं ना. स्वातंत्र्य दिन, पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्ट आणि भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, बरोबर की नाही? पण जून महिन्यामध्ये भारताची फाळणी झाली आणि बाबासाहेबांचं सदस्यत्व रहित झालं. आणि मग ज्यांचा उल्लेख वाघ सरांनी केला, जयकारांचं भाषण आहे, जयकाराच्या नंतरचं बाबासाहेबांचं भाषण, त्या बाबासाहेबांच्या भाषणावरती संविधान समितीच्या सगळ्या सदस्यावरती प्रभाव पडला होता. जयकर पण काँग्रेसचेच प्रतिनिधी होते. जयकर पण काँग्रेसचेच प्रतिनिधी होते. मुंबई इलाख्यामधून ज्या वेळेस बाबासाहेबांचं सदस्यत्व गेलं, जयकरांना राजीनामा द्यायला सांगितला. जयकरांना राजीनामा द्यायला सांगितला. मग राजीनामा कुणी द्यायला सांगितला असेल? त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी ना. मग तो पक्ष कोणता होता? तो काँग्रेसच पक्ष होता. मी काँग्रेसची स्तुती करत नाही, तुम्ही गैरसमज करू नका. इतिहास फक्त सांगतोय थोडक्यात आपणाला समजण्यासाठी प्रज्ञा. आणि मग त्यावेळेस या महाराष्ट्र मुंबई इलाख्याचा मुख्यमंत्री बाळासाहेब खेर होते. आता बाळासाहेब खेराचा आणि बाबासाहेबांचा कुठे संबंध आला होता माहिती आहे ना आपल्याला? नाही तर सांगतो. बाळासाहेब खेरांचा आणि बाबासाहेबांचा संबंध, ज्याचं वाक्य आपण सातत्यानं भाषणात वापरतो, ते वाक्य म्हणजे शिका शिका शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. हे जे वाक्य आहे त्या बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये बाबासाहेब त्या सभेमध्ये जसे होते, त्या सभेमध्ये बाळासाहेब खेर सुद्धा त्यांचे मित्र होते, सोबती होते, पदस्थित अधिकारी होते, ते पदाधिकारी. म्हणजे बाळासाहेब खेर कोण? बरोबर आहे ना, मुख्यमंत्री त्यावेळेस. तो जातीनं कोण? ब्राह्मण. बाबासाहेबांच्या जोडीला कोण आहे? त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला ब्राह्मण आहे. तिथचा सेटलमेंटचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तिचे आजोबा बाबासाहेब बहिष्कृत हितकारणी सभेचे आहेत. मग बाबासाहेब एवढे उत्तुंग प्रतीचे विद्वान होते की तसे विद्वान की ज्यांच्या हाताखाली या देशामधले वर्ण व्यवस्थेने जो वर्ग मोठा ठरवला होता, तो सगळा वर्ग त्यांच्या हाताखाली काम करत होता. तेवढे तुम्ही ज्ञानी बना आणि मग काम करा, कुणावर टीका टिप्पणी करू. आम्हाला काय बनायचे ठरवायचं, आम्हाला हे ठरवायला लागेल. आणि मग ही माणसं सोबत असताना बाबासाहेब 1947 ला जून मध्ये सदस्यत्व गेलं आणि ते जुलैमध्ये निवडून आले. आणि बाबासाहेब मसुदा समितीवरती 29 ऑगस्ट 1947 ला बाबासाहेबांची नियुक्ती झाली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आपण बोलतो. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान समितीच्या कामकाजाचे आहेत. आणि या कामकाजामध्ये जे 295 लोक होते त्या सगळ्यांचं विरोधातला असो किंवा समर्थनातला असो योगदान झालेलं आहे. म्हणून भारतीय संविधान वैचारिक विवाद होत नाहीत, मतभेद होत नाहीत, त्याच्यावर घुसळण होत नाही तोपर्यंत चांगलं निष्पन्न होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवावी. बाबासाहेबांनी त्यावेळेस ज्यावेळेस मसुदा समितीचं अध्यक्षपद स्वीकारलं त्यावेळेस संविधानाची अनुच्छेद 240 होती. आणि मग ते 240 चे 395 होईपर्यंत प्रत्येक अनुच्छेदावरती बाबासाहेबांना तो अनुच्छेद संविधान समिती समोर मांडावा लागला होता. त्याच्यावर चर्चा होत होती. आणि मग चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते जर तो अनुच्छेद मान्य झाला तर तो अनुच्छेद संविधानामध्ये येत होता. आणि काही ज्यावेळेस प्रसंग असे येत होते, खूप मोठे विरोधात असायचे, त्यावेळेस बाबासाहेबांना राजेंद्र प्रसाद म्हणायचे की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. वातावरण भरपूर चाललेलं आहे भारतामध्ये.
बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही, श्रेय द्यायचं नाही, अमुक नाही, तमुक नाही, हे सगळं आम्ही मान्य करतो. तुमचं आम्ही मान्य केलं बाबा, तुम्ही बोलताय म्हणून. याचं कारण काय की त्यांनी सुद्धा भारतीय संविधान समितीचे ज्या डिबेट्स आहेत त्या वाचलेल्या नाहीत, म्हणून ते तसे बोलतात. याचा अर्थ ते सुद्धा अर्ध अभ्यासामध्ये बोलत आहेत, त्यांचं ऐकायची काय गरज नाही. ते जे बोलतात ना साहेब, यांचं ऐकायची गरज नाही. कारण संविधान समितीमध्ये ज्या वेळेस 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी जे भाषण केलं आणि संविधान समितीला हे संविधान सुपूर्द केलं, त्यावेळेस त्या संविधान समितीमध्ये बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करणारी जेवढी माणसं होती, त्या सगळ्या माणसाने बाबासाहेबांच्या कार्याच्या संदर्भात ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्या वाचाव्यात प्रत्येकाने, आणि मग त्यांनी सांगावं बाबासाहेबांचं श्रेय आहे की नाही. त्यांना उत्तर द्यायची काय गरज नाही. त्याला म्हणायचं संविधान समितीचं डिबेट वाच, संपला विषय आपला संपला. पण एक गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे, आणि ते संजीवनी होती की नाही मला माहिती नाही, पण भारतीय संविधानाच्या मृत आत्म्यामध्ये जर जीव कुणी ओतला असेल तर फक्त तो बाबासाहेबांनीच ओतलेला आहे, आणि त्या जीवामुळेच हा देश आज एक संघ म्हणून राहत आहे. मी हा देश शब्द वापरलेला आहे, मी देश शब्द वापरला, राष्ट्र शब्द वापरला नाही पहिल्यांदा. मग राष्ट्र आणि देशामध्ये फरक काय? देशाला एक भूमी असते. राष्ट्र तेव्हाच निर्माण होतं की त्या राष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळायला पाहिजे. राष्ट्र तेव्हाच निर्माण होतं त्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं उपभोगण्यास मिळायला पाहिजे. राष्ट्र तेव्हाच होतं ज्यावेळेस त्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला समतेची वागणूक मिळायला पाहिजे, आणि राष्ट्र तेव्हाच होतं की त्या प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये बंधुभाव निर्माण होतो. आज राष्ट्र आहे का? आज राष्ट्र आहे का? भारतीय संविधान राष्ट्राच्या ऐक्याचं प्रतीक आहे, मान्य करतो मी, आणि मीच नव्हे तर ह्या राष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला मान्य करावं लागेल. मग ऐक्याचं प्रतीक कोणत्या दृष्टिकोनातून? प्रशासकीय दृष्टिकोनातून, शासकीय दृष्टिकोनातून, की न्याय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, की सामाजिक आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून? मित्रांनो, भारतीय संविधानानं या देशामध्ये ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाला म्हणजे लोकप्रतिनिधींना जे अधिकार दिलेले आहेत, प्रशासनाला जे अधिकार दिलेले आहेत, न्याय व्यवस्थेला जे अधिकार दिलेले आहेत, ते राष्ट्राला एकत्रित बांधण्याचे अधिकार दिलेले आहेत. आणि मग ते कशा प्रकारचे? या देशामध्ये IAS म्हणजे UPSC ची परीक्षा पास झालेला प्रशासकीय सेवेचा अधिकारी या देशाच्या त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत एकच असू शकतो. प्रशासकीय सेवा एक असू शकते. बाबासाहेब चुकतंय का माझं? या देशामध्ये लोकशाहीच्या संदर्भामध्ये निवडणुका दिलेल्या आहेत. निवडणुका सर्व कुणाला जरी विचारलं बाबा 5 वर्षातून काय येतात, रोज काय येत नाहीत, यायला पाहिजेत ना. महिन्यातून काय येत नाही, यायला पाहिजे ना. अरे संविधानानं या देशाची पूर्ण घटनेमध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीची निवडणुका लढवायला पाहिजेत ह्या सगळं दिलेलं आहे ना. मग भारताच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये निवडणूक एकच पद्धतीची प्रज्ञा राहते, म्हणजे ऐक्य आहे की नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. आणि मग तिथं लोकसभेमध्ये गेल्यानंतर लोकसभेमध्ये एखादा कायदा, काही ठराविक कायदे आहेत असे की त्या कायद्या बिलाच्या संदर्भामध्ये की ते कायदे विशिष्ट कायदे बिल त्या संदर्भामध्ये अनुच्छेदामध्ये जर बदल करायचा असेल तर राष्ट्रामधल्या निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची आहे की ना मान्यता लागते सगळ्याच बिलांच्या संदर्भात. आणि मग ही गोष्ट राष्ट्राच्या संदर्भातच आहे ना, याच्यामध्ये कुठं मोड करू शकतो का? नाही करू शकत. सरकार कुणाचं का असेना, आम्ही सरकार कुणाचं आता बोलतो, आता सरकार कुणाचं आहे? कुणाचं? आणखी कोण बोलतं दुसरं? बरोबर ना, मोदीचं सरकार बोलतो ना आपण. बीजेचं काय लोक काय म्हणतात? NDA. आता DNA आणि NDAचं काय बोलायचं नाही मला. NDAचं बोलतो ना आपण. सरकार
ज्या क्षणाला निवडणूक संपते, भारतीय संविधान काय सांगते, ज्या क्षणाला निवडणूक संपते आणि तो उमेदवार निवडून येतो त्यावेळेस तो लोकांचा काय होतो, लोकप्रतिनिधी. मग आता 66 वर्षामध्ये ना, 52 पासून तर असं असून काय 64 वर्ष पकडू आपण, 64 वर्षामध्ये भारताच्या लोकांना हे सांगितलं गेलं का की तो लोकप्रतिनिधी आहे म्हणून? कोण आहे नगरसेवक? शिवसेनेचा आहे. कोण आहे आमदार? बीजेपीचा आहे. कोण आहे खासदार? राष्ट्रवादीचा आहे. तो लोकप्रतिनिधी म्हणतो का? काय म्हणतो? आणि मग त्या लोकप्रतिनिधींना काय काय काम करायचं संविधानाने ठरवलंय, त्याच पद्धतीने त्याला काम करावं लागतं. आणि मग संविधानानं आरक्षणाच्या संदर्भात नव्हे तर अनुसूचित जाती जमातीच्या बाबतीमध्ये विशिष्ट रक्कम खर्च करायचा अधिकार कुणी दिलेला त्याला? का त्याने मिळवलाय? नाही ना. मग संविधानानं अधिकार दिलेला असताना आमच्यातले विचारवंत शिवसेनेच्या नगरसेवकाकडून आम्ही फंड कसा घ्यायचा? होतं की नाही? राष्ट्रवादीच्या आमदाराकडून आम्ही फंड कसा घ्यायचा? अरे तू तुझ्या घरचं देतोय का? नाही ना देत. तो सरकार, कारण सरकारकडे पैसा कोणाचा असतो? जनतेचा असतो. जनतेचा आम्ही घटक आहोत की नाहीत? आहेत ना. मग जनतेचा पैसा सरकारकडे जातो, सगळी जनता म्हणते. मग राष्ट्राचा मालक कोण आहे? जनता आहे. मग जनता राष्ट्राचा मालक असताना नगरसेवकाकडे जातो आणि आमच्या इथं संडास बांधून दे म्हणून विनवण्या करतो की नाही करत? जनतेचा मालक लोकप्रतिनिधीचीच गोष्ट नाही. वाघसाहेब राग मानू नका बरं. प्रशासकीय सेवेतले अधिकारी, त्यांचं कर्तव्य संविधानानं दिलेलं सगळं काम करायचं. साहेब तेवढं बघा ना. असं जातो ना आपण, जातो की नाही? येऊन होत आहे का साहेब विजय बोलतो की नाही? नाही साहेब तेवढं बघा ना. काय लागलं तर ते गोष्ट मान्य. मग या देशाचा आम्ही मालक आहोताना सुद्धा आम्ही नोकरासारखं गुलामासारखं या देशाची भारतीय संविधानानं, भारतीय लोकशाहीनं त्यांच्या हातामध्ये सूत्र दिलेले, हा देश चालवण्यासाठी, देश चालवण्यासाठी म्हणजे आमच्यासाठी तुम्ही काम करण्यासाठी म्हणून दिलेलं आहे. त्या लोकांचं काम नीट करत नसल्यामुळं या देशामध्ये 62, 64, 66 वर्षामध्ये लोकशाही पोचली नाही. म्हणून 500, 5000, 10,000 लोकप्रतिनिधी आम्हाला देतो आणि आम्ही त्याला काय करतो? पण हा राष्ट्र खऱ्या अर्थाने एक संघ राहू शकतं का? राष्ट्र, भारतीय संविधान हे राष्ट्राच्या ऐक्याचं प्रतीक होऊ शकतं का? नाही होऊ शकत ना. मग आपण एक गोष्ट अर्थ, बाबासाहेब अर्थतज्ञ होते. मी खूप कमी शिकलेला माणूस आहे बरं का मित्रांनो. मी प्राध्यापक नाही, काय नाही, डॉक्टर पण नाही, काहीच नाही, प्रशासकीय सेवेतला कुठला अधिकारी पण नाही. मी शेवटी सांगणार आहे मी कोण आहे ते. शेवटी सांगणार मात्र, कारण ते मी माझं कर्तव्य प्रत्येक सभेमध्ये बजावतात, प्रत्येक सभेमध्ये बजावतात. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात आपल्याला ठेवायला पाहिजे. आणि ती म्हणजे लोकशाही रुजवण्याच्या संदर्भामध्ये या देशामध्ये ज्यांच्यावर जबाबदारी होती ते सगळे भ्रष्टाचारी निघालेले आणि तेच सगळे मिळून आज भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई निघालेली. कोण कोण आहे त्याच्यामध्ये? शासन, प्रशासन आणि न्याय व्यवस्था. लोक म्हणतात न्यायालयामध्ये पण काय चिरीमिरी, एखादा वकील कोण, प्रसिद्ध वकील कोण असतो? हे वास्तव आहे बरं का. न्याय व्यवस्थेने मला ऐकेने सजा केली तर मला काय वाटणार नाही, कारण न्याय व्यवस्थेच्या आवारामध्ये आम्ही हा वाक्य ऐकलेले. सगळ्यात वकील चांगला कोणता? तर ते दीपक आहे. दीपक आहे वकील का चांगला? तर कुठला का जजेस आहे ना, तिथं कोणता का जज आहे ना चांगला मॅनेज करतो. तो केस लढतो का म्हणतो? हे तुम्हाला अनुभव आहेत की नाही? सिव्हिल कोर्टात पण तुम्ही जात असाल जमिनीच्या एखाद्या तुकड्याबद्दल, तिथं पण एक वकील प्रसिद्ध असतो की नाही? त्या वकिलाच्या बाबतीत इतर वकिलांना विचारा, तो एकच वाक्य सांगेल, ज्याच कुठला का असेल मॅनेज मात्र हा. म्हणजे ज्यांच्या हातामध्ये हा देश घडवण्याची जबाबदारी दिली तुम्ही, आम्ही आमच्या मूर्खपणानं मत येऊन, ते सगळेच्या सगळे भ्रष्टाचारी निघाले. नियमाला अपवाद असू शकतील, नियमाला अपवाद असू शकतील,
पण यांच्याच मुळे ह्या देशाचं वाटोळं झालेलं आहे. आणि याच्या पुढे तुम्हाला आम्हाला लोकशाहीने दिलेला सगळ्यात महत्वाचा अधिकार आहे. आणि तो अधिकार तुम्ही या देशाचे मालक म्हणून तो मालकाचा अधिकार जर गाजवायचा असेल तर ह्या तीन व्यवस्थेला जबरदस्त धडा शिकवण्याचं काम या देशातल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचा करायला पाहिजे. अधिकार माझं गेल्या आठवड्यात माझ्या मित्राबरोबर त्याच्यावर मी बोले. प्रश्न आहे बघा, अर्थतज्ञाच्या बाबतीत बोललं जातं या देशाची अर्थव्यवस्था आहे आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये सांगितलं जातं कर रूपानं सरकारकडे पैसा येतो. कर्ज रूपानं बोलत नाही मी, कारण कर्ज रूपानं काढला जातो तो भांडवलदारांना एखाद्या सवलत देण्यासाठी पैसा काढला जातो. कर्ज आहे ना आपल्या राष्ट्रावरती, या देशातल्या प्रत्येक माणसाच्या नावावरती 2300 रुपये कर्ज आहे. 100 किती कोटी संख्या आपली, 133 कोटी झालेली आहे. सेन्सेस मध्ये पाहिलं तर 125 म्हणजे सातत्यानं बोलायचं असतं ना, भाषणात सोयीचं असतं. पण 133 कोटी, 133 कोटी गुणिले 2300 रुपये किती पैसे होते? एवढं कर्ज आमच्या प्रत्येक माणसाच्या या देशामध्ये. आणि कर्ज कुणासाठी दिलं जातं तर फक्त या देशातल्या भांडवलदारांसाठी आणि या देशामध्ये जे जे राजकीय काम करतात यांच्यासाठीच हे कर्ज दिलं जातं. मित्रांनो, तुम्ही आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे कोणती तर या देशाला कर रूपानं सगळ्यात जास्त पैसा या देशातला माणूस, प्रत्येक व्यक्ती, ग्राहक या नात्याने देतो. एकदा मी शिक्षणाच्या राष्ट्रीयकरणावर बोलत असताना माझा एक भांडवलदारांचा चमचा म्हणणं योग्य दिसेल का? दिसेल ना? चमचा बोलू आपण. तो मला काय बोलला, भांडवलदार या देशामध्ये जो श्रीमंत वर्ग आहे 35% कर देतो. किती टक्के कर देतो? 35% कर देतो. अरे मी तर चक्रावून गेलो. 35%. आणि तुम्ही किती देताय? या देशामध्ये इन्कम टॅक्स भरणारा वर्ग आहे की नाही? फक्त 3%. इन्कम टॅक्स भरणारा वर्ग, आणि तो कोण आहे जास्तीत मोठ्या प्रमाणामध्ये? सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कर्मचारी. चांगलं गिरायक असतं टॅक्साचं. या देशामधले वकील आहेत का साहेब इन्कम टॅक्स पे? या देशामधले मोठमोठे डॉक्टर आहेत का इन्कम टॅक्स पे आहेत का? या देशामध्ये सिव्हिल इंजिनियर आहेत का बाहेर काम करणारे? हे कॉन्ट्रॅक्टर आहेत का? नाहीत ना. आणि मग या देशामधले भांडवलदार आहेत का? मग या देशामधलं आहे की नाही, कालचा नगरसेवक निवडून आल्यानंतर 5 वर्षाच्या आतमध्ये 4 फ्लॅट आणि 10 गाड्या घेणारा, ह्याच्याकडे पैसा कुठून आला? हा इन्कम टॅक्स मध्ये येतो का? अरे साधे प्रश्न आहेत साहेब, लोकशाहीने आपल्याला सांगितले. म्हणजे याचा अर्थ तो 35% पैसा भरतो का? नाही भरत. याचं कारण तुम्हाला सांगतो. ही बाटली आहे की नाही, विकत आणलेली माझ्या मित्रांना. गावचं पाणी पाजलं असतं तरी आमचं चाललं असतं. पण पैसे दे. किती रुपयाला आणली? कुठे गेला मोहन? 20 रुपयाला. या कंपनीमध्ये बाहेर आल्यानंतर त्याची किंमत काय असेल प्रोडक्ट झाल्यानंतर? डिस्ट्रीब्युटर कडे जाण्याच्या अगोदर 10 रुपये आपण पकडू. पकडायला काय हरकत आहे का? 10 रुपये मध्ये बाटली आहे का ना? त्या डिस्ट्रीब्युटर कडे येण्याच्या अगोदर त्या मालकाने त्या बाटलीच्या कामगारांचा खर्च, पाण्याचा खर्च, पॅकिंगचा खर्च सगळं जाऊन बेनिफिट उचलला. म्हणजे जो फायदा, त्या फायद्यावरती काय त्याने केलं? 35% कर भरला. ती आली रिटेलवाल्याकडे, होलसेलवाल्याकडे. डिस्ट्रीब्युटरने त्याचा फायदा घेऊनच होलसेलला दिली असेल, बरोबर की नाही? होलसेलवाल्याकडे कुठे आली, कुणाला? रिटेलवाल्याकडे. त्याचा फायदा होलसेलवाल्याने घेतला असेल आणि रिटेलवाल्याने आम्हाला दिली किती रुपयामध्ये? म्हणजे रिटेलवाल्यापासून कंपनीच्या मालकापर्यंत सगळे पैसे कुणी भरले? ग्राहकाने. अरे सगळे पैसे पैसे भरत असो तर या देशामध्ये भांडवलदार खरा टॅक्स पेअर आहे का? नाही ना. आणि मग त्याची कधी कचुरी धरायची आपण? त्यांना कधी आपण आहे ना रस्त्यावर फिकेला लावायला पाहिजे. लावू शकतो का आपण? नाही लावू शकत ना. याचं एकूण ते कारण आहे न लावून करण्याचं. कारण या देशामधल्या सर्वसामान्य माणसाच्या मध्ये ही वृत्ती अजून आहे की नाही, गेल्या 66 वर्षात पण गेली नाही. आणि ती म्हणजे कोणती? की या देशाचा कायदे बनवणारा वर्ग मला बनायचा आहे. काय शब्द वापरतो? कायदे बनवणारा वर्ग बनायचा आहे. आणि ज्या क्षणाला आमच्यासारखी माणसं कायदे बनवणारे होतील तर या देशामधला भ्रष्टाचारच नव्हे तर या देशाची आजची जी अवस्था आहे, जात, धर्म, भाषा, प्रांत, वंश
या लिंगावरती जे जे भेद नाकारलेले आहेत संविधानानं, त्या भेदावर जे राजकारण करतात ते राजकारण सुद्धा संपुष्टात आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. येणार का सोबत? येणार का सोबत? हो. जर येणार असाल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मी माझ्या संघटनेत अजून काय सांगितलं? मी माझ्या संघटनेचं आज काय सांगितलेलं नाही, पण तरी पण जाता जाता सांगायलाच पाहिजे की नाही. आमच्या संघटनेचं नाव इंडियन सोशल मुवमेंट. इंडियन सोशल मुवमेंट म्हणून वरती होतं, मला वाटलं मला विचारतात. ठीक आहे, इंडियन सोशल, पण त्याचा आम्ही मराठी भाषांतर करतो, भारतीयांचं सामाजिक आंदोलन. शब्द काय वापरतो प्रज्ञा आम्ही? भारतीयांचं सामाजिक आंदोलन. आता जे जे आंदोलन उभं राहतात ते आंदोलनाच्या पाठी पण शब्द असतो समाज. अरे जात बोलायला लाज वाटते म्हणून या देशातले लोक समाज हा शब्द वापरू लागले. भारतीय संविधानानं समाजाचे वर्ग बनवलेले आहेत. भारतीय संविधानानं या देशामध्ये वर्णव्यवस्था मोडीत काढलेली आहे. वर्णव्यवस्था मोडीत काढलेली आहे. तुम्ही आम्ही ते सांगायला पाहिजे वर्णव्यवस्था कशा पद्धतीने मोडीत काढली. सांगत नाही, सांगत नाही. आणि मग महत्वाची गोष्ट आहे की या देशामधलं वास्तव सत्य आहे आणि ते पण आम्हाला नाकारता येत नाही. ते वास्तव सत्य कोणतं? की देशाची ओळख जगामध्ये हा देश शेती प्रधान देश म्हणून गणला जातो. ही ओळख आहे की नाही बाळासाहेब? ही ओळख आहे ना. आणि त्याचसोबत आहे का नाही, या देशाची ओळख जाती प्रधान देश म्हणून सुद्धा आहे की नाही. आणि जात वास्तव जर मान्य असेल तुम्हाला तर जातीला समाज म्हणून का तुम्ही म्हणता? मग होलार समाजाचे, बौद्ध समाजाचे, मराठा समाजाचे, ब्राह्मण समाजाचे, सगळ्यांच्या समाजाचे मिळे निघाले. हे संविधानाला मान्य आहे का? मग संविधानानं या देशामध्ये 3 वर्ग निर्माण केले. ते कोणते वर्ग? एक अनुसूचित जाती आणि जमाती. ते लगेच बोलायला, जर जातीला जमातीला नावाचा उल्लेख करून दिले ना आरक्षण, आणि ते आरक्षण संविधानामध्ये येण्याच्या अगोदर झालेलं आहे ना. हे आरक्षण कधी आलेलं आहे? या देशामध्ये 1942 ला टक्केवारी आलेली आहे अनुसूचित जातीच्या रिझर्वेशनसाठी. किती लोकांना माहिती? 100 वर्षाचा आरक्षणाचा इतिहास आहे. किती लोकांना माहिती? आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि मग आरक्षणाच्या संदर्भामध्ये या जाती या देशामधल्या त्या धर्मव्यवस्थेने सातत्यानं नागवलेल्या जाती आहेत. म्हणून या ह्या देशातल्या लोकांसाठी रिझर्वेशन प्लस रिप्रेझेंटेशन दिले. रिझर्वेशन आणि रिप्रेझेंटेशन म्हणजे नुसतं आरक्षण नव्हे तर प्रतिनिधित्व सुद्धा दिले. आणि प्रतिनिधित्व देण्याच्या पाठीमागची भूमिका ही होती की या देशाच्या राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये हा समूह येण्यासाठी ते दिलं होतं. आणि ते फक्त 2च गोष्टीमध्ये प्रामुख्याने देण्याचा प्रयत्न केला होता. 3ऱ्या गोष्टीला 10 वर्षाची मर्यादा होती आणि ती म्हणजे शिक्षण आणि नोकरीच्या संदर्भामध्ये. मित्रांनो, आम्ही कामाला सुरुवात केली, पहिला मुद्दा घेतला. आपण सांगतो बाबासाहेबांचं पहिलं वाक्य शिका शिकवा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल 2002 ला या राष्ट्रामध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकाराचं एक बिल आलं. आणि ते बिल आल्यापासून या देशामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक गोंधळाला सुरुवात झाली. आणि मग त्या गोंधळामध्ये सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये अजून ते बिल फक्त आलेलं आहे, त्याच्यावर कायदा नाही, तो मंजूर पण नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतो. बिल आलेलं आहे, 2009 ला मंजूर झालंय. किती वर्ष गेली तरी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या अनुदानित शाळा होत्या त्या अनुदानित शाळांना वेतनेतर आणि वेतनोत्तर असे 2 प्रकारचं अनुदान, म्हणजे वेतनाचं अनुदान आणि वेतनाशिवाय अनुदान, हे 2 अनुदान होतं. पहिलं अनुदान बंद केलं. ते वेतनेतर अनुदान म्हणजे चॉकचं, फळ्याचं, याचं त्याचं जे अनुदान आहे ते बंद केलं. आणि महाराष्ट्र शासनाने अनुदानित शाळेच्या संदर्भामध्ये एक फतवा काढला. वेळ झालाय काय? हा, थोडक्यात घेतो. फतवा काढला का नाही महत्वाचा विषय म्हणून सांगतो. फतवा काढला आणि त्या फतव्याप्रमाणे ही गोष्ट ठरली. आणि ती म्हणजे कोणती? की याच्या पुढे प्रत्येक शाळेला ही वेतनेतर अनुदानाचा जो पैसा सोडलेला आहे त्याची फी घेण्याच्या संदर्भात
शाळेंना परवानगी दिली आणि शाळेने 2003 पासून फी आकारायला सुरुवात केली. ती 5 रुपये होती, आता 5,000 झाली. हा जो 5 रुपये फी देण्याचा संदर्भ संविधानानं तुमचा मूलभूत अधिकारामध्ये दिलेली गोष्ट आहे, 15व्या अनुच्छेदामध्ये. आणि तो अधिकार तुम्ही नाकारला. आता तुम्हाला प्रत्येकाला फी भरावी लागते. म्हणून आम्ही ते कार्यक्रम घेतला शिक्षणाच्या राष्ट्रीयकरणाच्या संदर्भात. आमच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये वेळ मी आता बोलणार नाही जास्त. इंडियन सोशल मुवमेंटच्या माध्यमातून आंदोलनाचे विषय म्हणून आम्ही सगळे घेऊन चाललेलो. पहिला मुद्दा घेतलाय शिक्षणाचं राष्ट्रीयकरण. आणि शिक्षणाचं राष्ट्रीयकरण त्याचे बरेच मुद्दे आहेत. जर झालं या देशामध्ये तर निश्चितपणे 12वीच्या नंतर तरी तुम्हाला आहे की नाही, जे 12वी पर्यंत तुम्ही फी दिलेली आहे आणि ट्युशनला पैसा दिले तो जरी वाचला तर तुमची मुलं हायर एज्युकेशन घेऊ शकतात. दुसरा मुद्दा शेतीशी संबंधित आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धापासून शिवाजी महाराज ते बाबासाहेबांपर्यंत फुल्यांचं, शाहू महाराजांचं शेतीच्या संदर्भात असलेली मतं लक्षात घेऊन आपण या देशामध्ये एक दुसरं आंदोलन उभा करतोय. स्पेशल इकॉनॉमिक झोन, ज्या झोन मधून या देशामध्ये फक्त आणि फक्त देशी आणि परदेशी भांडवलदार श्रीमंत होणार आहेत. तुमचे सगळे भारताच्या संविधानाने निर्माण केलेले कायदे ते नामशेष होणार आहेत. अशा सेजच्या विरोधामध्ये आंदोलन उभा करून देशामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोबत घ्या, त्यांचं सहकारीकरण करा. आणि सरकारीकरण म्हणजे नाबार्ड सारख्या बँकेच्या अधिपत्याखाली शेतीचं मोठमोठे झोन्स निर्माण करा, म्हणजे स्पेशल ऍग्रिकल्चर झोन्स निर्माण करा. अशी एक भूमिका घेऊन इंडियन सोशल मुवमेंट काम करतंय. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो खूप महत्वाचा आहे, त्याच्यावर मला विरोध पण सहन करावा लागतो. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय. हे न्यायालय या देशामध्ये तुमच्यावर जर अत्याचार झाला आणि न्याय मिळत नसेल तर जर आपला देश आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा सभासद असेल तर त्या न्यायालयामध्ये आम्हाला दाद मागण्यासाठी निश्चित जायला संधी मिळू शकते. आमचा देश त्या न्यायालयाचा सभासद होत नाही. कारण या देशामध्ये एक जात दुसऱ्या जातीशी भांडतो, एक धर्म दुसऱ्या धर्माशी भांडतो, एक भाषेचे लोक दुसऱ्या भाषेच्या लोकांशी भांडतात, एका प्रांतातले लोक त्या प्रांतात दुसऱ्या प्रांताचे आले तर भांडतात. म्हणजे याचा अर्थ विशिष्ट समूहच त्या ह्याच्यामध्ये येणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही समूहानं कोणत्याही समूहावर जर अत्याचार केला तर तिथे न्याय मिळत नसेल आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयामध्ये गेला तर त्याचा दंड त्या राष्ट्राचं राज्यकारभार चालवणारा जो वर्ग आहे त्यांना भरावा लागणार आहे. आणि ते जर झालं तर कुठलाही राज्यकर्ता आला तर या देशामध्ये अराजक परिस्थिती निर्माण करणार नाही, जातीय दंगे निर्माण करणार नाही, धार्मिक दंगे निर्माण करणार नाही. देश आपला शांततेच्या मार्गावर जाईल. एवढंच मी सांगतो. इथेच थांबतो. तुम्ही सगळे माझं बोलणं ऐकून कंटाळला असाल, तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. आणि जय भारत, जय भारत, जय भारत. शिक्षण घेतलं नाही, अंगात माझ्या भूत होतं चळवळीचं, त्यामुळे मी कुठला अधिकारी झालो नाही मित्रांनो. आणि कुठं सरकारी नोकरी पण पत्करली. माझी चूक आहे, मी मान्य करतो. कुठल्याही नोकरीत मी अडकलो नाही. अनेक व्यवसाय केले, पण मी 32 वर्ष 38 वर्ष रस्त्यावर रिक्षा चालवतो. काय चालवतो मी?